नागपूरच्या इमामवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका महिलेचा ऑटो रिक्षामध्ये विनयभंग करण्यात आला। पीडितेच्या तक्रारीनुसार पोलिसांनी तृतीयपंथी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे। पुढील तपास सुरू आहे। मिळालेल्या माहितीनुसार 27 जूनच्या रात्री एक महिला आपल्या मैत्रिणीसोबत कामावरून घरी परतत होती। प्रवासासाठी दोघे एका ऑटो रिक्षामध्ये बसल्या। याच दरम्यान तृतीयपंथी काजल जग्गू तांबेकर हा देखील ऑटोमध्ये येऊन संबंधित महिलेच्या शेजारी बसल्याचा आरोप आहे। पीडित महिलेच्या तक्रारीनुसार आरोपीनं सुरुवातीला तिची ओळख विचारत संवाद साधला आणि त्यानंतर तिचे कपडे पकडून तिला स्वतःकडे ओढलं। तसंच तिच्याशी अश्लील वर्तन करत विनयभंग केल्याचा आरोप करण्यात आलाय। घटनेनंतर घाबरलेल्या महिलेनं इमामवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरू केला। त्यानंतर कारवाई करत काजल जग्गू तांबेकर याला अटक केली। या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे। सदर तृतीयपंथीचं नाव काजल जग्गू तांबेकर, वय वर्ष 30 आहे आणि हा नंदनवन झोपडपट्टीमध्ये राहतो। तो तृतीयपंथीचा आहे, परंतु तृतीयपंथीच्या विरोधात सुद्धा आपण BNS 74 अन्वये गुन्हा दाखल केलेला आहे की जेणेकरून भविष्यात त्यांनी पण कुठल्या महिलांची मुलीची छेड काढू नये। तृतीयपंथी असल्याचा फायदा अजून कोणाला त्रास देणार नाही या अनुषंगाने आपण सदरचा गुन्हा तात्काळ दाखल करून त्याची दखल घेतलेली आहे।